कल यही कहा था मिश्रा जी ने कि हिंदू आतंकी नहीं हो सकता। आप मानते हैं कि आज के फैसले के बाद वो देखिए, ना हिंदू आतंकवादी हो सकता, न मुसलमान हो सकता है, न सिख हो सकता, न ईसाई होता है। केवल कुछ लोग होते हैं जो कि धर्म को नफरत की तरह उसका हथियार उपयोग करते हैं, वही आतंकवाद को जन्म देता है। लेकिन बीजेपी तो ये कहती रही है सर कि हिंदू टेरर का जो शब्द था वो कांग्रेस ने दिया था। कल गृह मंत्री आके क्या स्टेटमेंट दिए हैं पार्लियामेंट में। अब मैं सबसे पहले मैं ये कहना चाह रही हूँ कि जो टेरर अटैक करते हैं उसका कोई मजहब नहीं होता है, ये मान के हम चले हैं दुनिया भर में, और अचानक यहाँ आके हम हिंदू मुसलमान टेरर भी बन जाते हैं। तो ये जो कह रहे हैं ये गलत है, और ये होना ही था। हमने भी समझा जब वो लोग ने इशारा कर दिया, अक्लमंद को इशारा कर। कैसे आपको लगा कि यही होना था, सब एकजुट होने वाले हैं? आपको समझ, मैंने अभी कहा अक्लमंद को इशारा काफी है। ये तो होना ही था। कोर्टासमोर बोलताना साध्वी प्रज्ञा सिंग यांना रडू कोसळलं। मला जेव्हा तपास यंत्रणांनी बोलवलं तेव्हा मी सहकार्याच्या भावनेने आले, पण मला पोलीस कोठडीत ठेवलं, माझा अपमान केला, मारहाण सुद्धा केली। माझा समाजात अपमान झाला, पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले तरीही लोक मला वाईट नजरेने बघायचे, माझा अपमान करायचे, माझ्यावरून भगव्या रंगाला सुद्धा कलंकित केलं गेलं। 17 वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले। अपमानाचं आयुष्य मी 17 वर्ष जगत होते। भगव्याला आतंकवाद बोललं गेलं, आज भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला। ज्यांनी भगव्यावर अत्याचार केला देव त्यांना शिक्षा देईल। मी आता प्रसन्न आहे, आपले आभार मानते, धन्यवाद देते। पण निर्दोष सुटून सुद्धा आयुष्यात आतापर्यंत जे नुकसान झाले त्याचं काय करायचं? निर्दोष मुक्तता झालेले कर्नल पुरोहित कोर्टात काय म्हणाले? मला जी शिक्षा या 17 वर्षांमध्ये मिळाली ती मी भोगली। जामिनावर येऊनही मला बरंच काही सहन करावं लागलं। जे काही घडलं ते वाईट होतं। तपास यंत्रणा चुकीची नसते, पण त्यामध्ये काम करणारे काही अधिकारी चुकीचे असतात। आम्ही त्यांचे शिकार झालो। अधिकारांचा गैरवापर करून आम्हाला शिक्षा देण्यात आली। सामान्य माणसाला असा त्रास पुन्हा कधीही सहन करावा लागू नये। मी कोर्टाला धन्यवाद देतो। I am serving the nation. I'll keep serving the nation. That's all. I am serving the nation. I'll keep serving the nation. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली, त्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून आता इथे जल्लोष केला जात आहे। फटाके फोडण्यापासून पोलिसांनी इथे मज्जाव केलेला आहे। कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आलेली आहे। तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये 7ही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। या निकालानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून आता जल्लोष केला जातोय। संशयाच्या आधारावर शिक्षा होऊ शकत नाही असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलं। या 7 जणांच्या सहभागासंदर्भातले पुरावे नाहीत असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। मोबाईलमधून पुरावे आढळले नाहीत असंही कोर्टानं म्हटलेलं होतं। त्याचबरोबर आरडीएक्स आणण्यात आलं, या संदर्भातले देखील पुरावे नव्हते असं कोर्टानं म्हटलं। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली, त्यानंतर फटाके फोडत या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय। हिंदुत्ववादी संघटनांकडून साध्वी प्रज्ञा सिंग हिचे फोटो या ठिकाणी दाखवत जल्लोष करण्यात आलेला आहे। तब्बल 17 वर्षानंतर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। Including Sadhvi Pragya Singh, Lieutenant Colonel Purohit and others. How do you see this? It's a long battle. It is a victory for the truth ultimately, and the whole judgment has exposed the conspiracy and dirty politics of Congress to bring in so-called saffron terror, which was not at all there, to cover up their lapses and support to the Islamic terrorist groups. सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडून, आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं। फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं।
पण या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही. मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये. कोर्टाने हे सांगितलं की जे 350 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना RDX मिळवलं, त्यानंतर RDX ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाही आहे. त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं. 17 वर्ष टॉर्चर करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं, वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावरती बनवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं. 17 वर्षानंतर या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे. मला वाटतं काँग्रेसनी देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे, कारण की त्यांच्या नेत्यांनी पी चिदंबरमनी 2008ला भगवा दहशतवाद हे नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं, पण आज त्या नरेटिव्हला हाणून पाडण्याचं काम देखील कोर्टाने केलं. मुळात असं आहे की या सगळ्या घटना जेव्हा घडतायत त्यात त्यांनी काय म्हटलं की यांचे तुम्ही पुरावे देऊ शकला नाही की याच गुन्हेगार आहेत म्हणून. मग दोन प्रश्न उभे राहतात, इतका वर्ष विलंब का लागतो, आणि इतका वर्ष विलंब लागतो तेव्हा ज्यांच्यावर गुन्ह्यांचे हे सगळे जे ठपके लागलेले असतात तो परिवार, ती माणसं बदनाम सगळ्या समाजामध्ये होत असतात. आपला गुन्हेगार सापडत नाही, हेच या देशातलं सध्याचं जे चाललंय ते पाहिल्यानंतर असं भयावं वाटतं की तुम्हाला गुन्हेगारांना शोधता येत नाही. यासारखं गृह खात्याचं आणि पोलीस खात्याचं लांछन लागणारं अपयश नाही. ही परिस्थिती नव्हती. हिंदू आतंकवादी होऊ शकत नाही आणि भगवा आतंकवाद नावाचं असं काही नाही, हे थोतांड ज्यांनी रचलं त्यांच्या तोंडामध्ये ही अतिशय व्यवस्थित चपराक माननीय न्यायालयाने दिलेली आहे. सुरुवातीला नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपास होत होता, त्याच्यानंतर ATS कडून तपास होत होता, त्याच्यानंतर NIA कडून तपास होत होता आणि त्याच्यामध्ये काही आरोपींवरती जो आहे तो मकोका लावला देखील होता. तोच मकोका जो आहे तो काही कालांतराने मागे घेण्यात आला. त्याचवेळी कुठेतरी जे आहे ते आरोपी नाहीये तर हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. महादेव महादेव जय जय. हा दुधाचा अभिषेक नसून त्यांनी हिंदूंच्या विरोधात कट रचला. अभिषेक दुधाचा नसून हा हिंदू समाजावर लागलेला कलंक आम्ही पुसण्याचं काम केलेलं आहे. हा दुधाचा अभिषेक नसून हा हिंदूंवर लागलेला कलंक पुसण्याचं काम मालेगावातल्या हिंदूंनी केलेलं आहे. अरे हिंदू एकजुटीचा जय सो, हिंदू एकजुटीचा जय सो. साध्वी प्रज्ञा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. साध्वी प्रज्ञा तुम संघर्ष करो.